सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. कोबराचे अभंग आहेत महाराज. वेची ते वचन जेनेर आहे. आपण बोलल्याच्या नंतर दुसऱ्या माणसाचं बी समाधान बिघडू नये आणि आपल्याला बी त्रास होऊ नये. कीर्तन असं करायचं, कीर्तनकाराला बी सुखात झोप लागली पाहिजे आणि श्रोत्याला बी सुखात झोप लागली पाहिजे. असं कीर्तन करा. मला सांगा, माणसं पोपट हौशीनं पाळतेत का कोंबड्या हौशीनं पाळते? नाही तुमचं काय दुखत आहे का? नाही नेमकं हौशीनं काय पाळतेत माणसं? तुम्ही घाबरू नका महाराज. असं घालीन लोटांगण मोकळं पटांगण मोकळं बोलत सांगतो. हो ना, असं 10 वेळा बसले बसू नका. तुम्हाला काय टेन्शन आहे काय? नाही तुमचं बायकोच काय झालं भांडण. असं मोकळं राहा तुम्ही, असं फ्रेश राहा. असं लय ताण घेऊ नका तुम्ही. कोण पाळतं? पोपट पाळतं हौशीनं माणूस का कोंबड्या? काऊन पाळतं? पोपट काऊन पाळते? जावा नवीन पोपट. महाराजाची भाषा आहे महाराज गाथ्यातली. तुकाराम महाराज म्हणले, अरे प्रॉपर्टी किती बी मालकापाशी, पण त्याच्या अंगावर खेळते पोपट. कशामुळं? मधुरा उतरी रावा मधुरा उत्तरी रावा म्हणजे पोपट खेळे उरावरी. महाराज म्हणले कशामुळे खेळते? फक्त गोड बोलणे. माणसाने असं बोलावं महाराज, बोले आयशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. परमार्थात बडबड लय कामाची नाही, अनुभव पाहिजे महाराज. शब्दाचं कामच नाही. संतापाशी बी शब्द जमत नाही आणि देवापाशी तर नाहीच. शब्दाचे गौरव अनुभव येते पाहिजे साचार न चलतीचा रामा पुढे. देवापाशी बी नाही आणणार आणि संतापाशी तर नाही. शाब्दिकाचे संताचा महिमा तो तुमच्याजवळ अनुभव आहे का नाही याची चाचणी कोणाला कळते माहिती का? तुम्हाला, आम्हाला नाही कळणार. आता मी 2 तास दादा, तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं. किती तास? आणि 22 तास काय लफडे करू तुम्हाला माहिती? बरं कसं 2 तास कसं वाटायला? पांढरे कपडे घातलेले, तर काळा कोटे, जरा बरं असं वाटतंय का नाही? किती तास? म्हणजे आपण जे परिशीलन करतो महाराज याची चाचणी आपल्याला कळते का? तुकाराम महाराजला चाचणी कळते महाराज. हे खरंय का खोटंय याची चाचणी आम्हाला. तुका म्हणे मज कळती. हा, हे बडबड आहे का अथवा सत्य हे कोणाला कळते? तुकाराम महाराज. कसलं बी तुकोबारायला कळतोय महाराज. हा, तुकोबारायपाशी तर खानदानीच माल लागत. तुकोबारायने खपून घेतलंच नाही कोणाचं, म्हणून तुकोबारायच्या विरोधात जास्त लोक गेले. का गेले? खरं बोलत होते ना. आणि खरं बोल माणसाला झोंबते. हा, मग महाराज लोक मध्ये आहेत ते कीर्तन लय चांगलं करीत होतो, पण लयच खाली येऊन बोलत होतो. ते खाली नव्हतं बोलत, तू खाली घुसला. ज्या माणसाला कुठं बी खाऊन देत का गुरुजी, त्यांनी जत्रा जायचंच नाही. कारण ते गेलं की त्याला धक्का लागत आहे. धक्का खाऊंदाला लागत कशाला बी जाईल तिकडे. महाराज म्हणले जाईन जाईन म्हणाला, कोणी गेलं का? महाराज म्हणले तुला यादीत देतो. अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला.
एवढे विरोधात होते तुकोबारायचा गाथा का बोलीला खरं बोलले म्हणून. एक बाई भांडारे डोंगरावर गेली भजन करायला लागली. लोक म्हणले काय बाई 8 दिवस झालं भजन करायला. किती दिवस झालं. आणि एक माणूस आला तुकोबाराकडे गेला. महाराज म्हणले तुम्ही तिथे दर्शन घ्या. तुकाराम महाराज म्हणले दर्शन घेतो पण तिला विचार आधी तू भजन कशामुळे करायचं. आणि तिला जाऊन विचारलं. ती म्हणली भजन कशामुळे करायला तुम्ही. ती म्हणली काय नाही 5-7 रोज झालं नवऱ्या तर मग भांडण झालं ते रुसून गेलं येत ना. याला अभंग आहे गुरुजी. गोयावा गावा आयशे नवस करी यावा. आईने नवस करी यावा, नवस करी यावा. बोलवेला गावा, आईने नवस करी यावा. आईने नवस करी यावा, आईने नवस करी यावा. महाराज दिसायला तर सगळेच पारमार्थिक दिसतात ना महाराज. कोणी सगळ्यांनी गंध लावल्यात माळा घातल्यात पण इतक्या भागत आहे का हा. माळ घालून जर परमार्थ झाला असता तर कोणाच्या गळ्यात माळ नाही. आता माझ्या गळ्यात माळ नाही का. परवा दिवशी माझ्याकडे एक म्हातारी आली. मला म्हणते महाराज मला तुमच्या हाताने माळ घालायची. म्हणलं वय किती. ती म्हणली 80 वर्ष. म्हणलं मग आताच काऊन घालायची तरुणपणात काऊन नाही घातली. ती म्हणली काय सांगू महाराज आता का मला चावतोय. आता चावत नाही म्हणून माळ घालायची. लय भावी काय लय बाया हुशार गुरुजी. इथल्या सोडून मांडपातल्या धरून लय हुशार. परवा दिवशी मला एक बाई भेटली. मला म्हणते महाराज कुंकड चालले. मला कीर्तनाला. काय चाललंय म्हणलं बरं आहे. एक रबाळ आहेत का म्हणलं नाही. तुमचं काय चाललंय मावशी. काय नाही मग महाराज आता ताण नाही राहिला बघा. 4 पोरी होत्या आणि 4ही पोरीचे असे थाटामाटात लग्न केलेत आणि अशा घरी पोरी दिल्या ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. बघा हुशार. म्हणलं आता काय अडचण असं ना. ती म्हणली महाराज आता एकच अडचण आहे राव पोराचंच लग्न व्हायना. म्हणलं होऊ शकत नाही कारण तिकडे म्हणते आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची. महाराज आपण निस्ती चतुर देऊ चतुराचा. आणि तुम्ही किती चॅप्टरपणा करा भरत महाराज पण चॅप्टरला चॅप्टर माणूस कवा ना कवा तरी काढलास महाराज भेटते. असं एका गावाचे चॅप्टर आलं गुरुजी. लोक म्हणले याला जर दुसऱ्याच्या घरी दाराव हे त्याचं बट्या बोलच वाजून टाकेल. याला कोणाच्या घरी पाठवायचं. बोलत जातो तुम्ही जरा बोलत जातो. कोणाच्या घरी पाठवायचं. चॅप्टर आला की कोणाच्या घरी पाठवायचं. चॅप्टराच्या. आता लोक लय हुशार तेवढ्या बाबतीत महाराज. यांनी पाठवले त्या चॅप्टरच्या घरी पण ते बी चॅप्टरच. चहा पाणी झाली घरी गेले 5-7 वाजलेले होते. ते म्हणले आता लय लांब जायचं तुम्हाला तुम्ही काय करा मुक्काम करून जा. कोणाला म्हणले चॅप्टरला. कोण म्हणले चॅप्टर म्हणले. काय म्हणले मुक्काम करून जा. आता मुक्काम केला महाराज तिथं तुम्हाला सांगतो. मुक्काम केल्याच्या नंतर हे म्हणले आता उशीर झालाय गुरुजी जेवण जातो. जेवण करा. मग जेवण केलं. पण ते मोठं माणूस होतं महाराज ज्याच्या घरी आलं का ते मोठं माणूस आहे. त्याच्या इथं सोन्याचं ताट होतं. कशाचं सोन्याचं. त्याने काय केलं ते स्वयंपाक एका सोन्याच्या ताटात आणला. कशा ताटात आणि याला वाढ. महाराज हे नुसते ताटाकडेच बघत होतो कारण याच्या अंगात एक चोरीचा गुण होता. हा हे चांगलं दिसायला चांगलं पण चोरीचा गुण होता. हे काय करायचं जेवण कमी करायचं अन्न पण त्या ताटाकडे जास्त बघत होतं. ते घर मालक म्हणला काही केलं तरी रात्याचे ताट हाणतोय काय. कारण ते गुण लगेच कळत असतात महाराज. तुम्ही बघा ते ताट हाणते पण ते लय हुशार महाराज. ते काय मला जाऊ दे याला जेवण तर करू दे ते ताटाचं बघू काय होईल. जेवण घेऊन झाले महाराज पण त्याच्या डोक्यात एकच गुरुजी हे ताट याला ओळखीनं ठेवायचं नाही. कुठंतरी लपून ठेवावं लागते. त्याने काय केलं दोघाच्या बाजा असे शेजारी टाकले. मुक्काम होता म्हणलेस आणि ते काय असं शिंक होतं महाराज. ते आता ते पोळ्या भाकरी ठेवायला पाहिजे राहायचं. आता ते कसलं राहिलं. शिंक्यामध्ये काय केलं ती परत घेतली ताट घेतलं सोन्याचं ना असं वर ठेवलं आणि बरोबर महाराज त्याच्यात तुम्हाला सांगतो फुल ताट भरून पाणी टाकलं. ते म्हणला दोईच्या बाजा खालीचे. याने किती बी अटकलीन ताट काढण्याचा प्रयत्न करूया जरासं का व्हायना त्याच्यातलं पाणी आपल्या अंगावर आणि अंगावर पाणी पडलं की जाग या पण हे त्याच्यापेक्षा डबल चॅप्टर कोण आलेलो. त्याने काय केलं दादा माहिती तुमचं नाव सांगा एकदा. जगन्नाथ भाऊ. त्याने काय केलं माहिती का त्याच्या चुलीतली राग घेतली आणि जशी राग घेतली तशी त्या ताटात टाकली. काय हो काय ताटातलं पाणी आटलं ना. सगळं ताटातलं पाणी आटलं. त्याने काय केलं हळूच ते ताट असं काढलं आणि गाव शेजारी नदी होती नदीत नेऊन पुरलो. पुन्हा आलं त्याच्यापाशी झोपलो. आता हे झोपलं आणि ते उठलं ते बघतो वर बघतो ताटत नाही ना. ताट नसलं. त्याने पुन्हा बघितलं महाराज. त्याने त्याच्या पायाकडे बघितलं त्या पायाला असे वाळूचे कण लागलेले होते. ते म्हणला ताट आहे गाडी पण याने नदीत नेऊन पुरले. हळूचकून गेलं महाराज. ते नदीत असं चाप घेऊन केलं महाराज. त्याने ते ताट सापडून पुन्हा घरात आणून ठुलं आणि पुन्हा त्याच्यापाशी येऊन झोपलो. आता हे झोपलं पुन्हा इकडं. याला वाटलं आपण तर ताट हाणलं याला काहीच मिळणार कोणी झोपलेलंच. सकाळचे 4-5 वाजले मला आंघोळी झाल्या आणि ते काय म्हणला मालक महाराज आता तुम्ही एक काम करा सकाळी सकाळी आता नाश्ता करून जा. काय करू बसले नाश्त्याला पुन्हा नाश्ता सुद्धा गुरुजी
तेच ताट आणा. ते म्हणला ताट्या असे ताट तुमच्या इथे नेमकं किती आहेत? तो म्हणला एकच. तो म्हणला ते तर मी रात्री हाणलं. ते म्हणला तो हाणलं पण मी जाऊन हाणलं. आता लय फसिणाऱ्याच्या कॅटेगरी आहेत महाराज. काय सांगा तुम्हाला, लय माणसं फसित. पण जाऊ द्या, फसिणाऱ्याचा परमार्थ आहे का ओरिजिनल परमार्थ याचं ज्ञान मात्र तुकोबा राहिले. आपण लोकांपासून किती बी पाप झाकीतो महाराज, पण तुकोबाऱ्यापासून संतापासून झाकीत आहे. आणि काही गोष्टी झाकायच्याच नाही महाराज, डायरेक्ट उघड्या करायच्या. देवापाशी पाप झाकायचं नाही, श्रीगुरूपाशी अज्ञान झाकायचं नाही, आणि डॉक्टरपाशी रोग झाकायचा नाही, उघडं करायचं. उघडं केलं तर त्याला कळण बा नेमकं काय याला इलाज करायचा आहे. आपलं जे दुःख नाही का ते डायरेक्ट सांगून टाकायचं. नाही तर डॉक्टरपाशी गेले त्याने विचारलं काय होतं, त्याला काय काय नेमकं इलाज काय होईल सोपान महाराज. त्याला तरी काय कळण, डॉक्टर जरी झाला कोणती पिये काही केलं तरी कळण काय, सांगावं लागेल आमचं काय दुखायला. मग ते म्हणते काय दुखायला बुवा, नेमकं चक्कर यायली का डोकं दुखायला. मग त्याच्यावर ते काय करते ते डॉक्टरपाशी रोग झाकायचा नाही, देवापाशी पाप झाकायचं. त्याला डायरेक्ट म्हणायचं देवा मितवानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. त्याला सांगायचं. आणि काही गोष्टी उघड्या करायच्या आणि काही झाकायच्या. आता माणसं एकदा काशीला जाते तरी सऱ्या गावात बोंबलं फिरतात. काशी केली काशी केली महाराज म्हणजे बोंबलायला झालं तरी काय. काय काशी करी ती गंगा भितरी चांगा नाही तो भितरी चांगा नाही. गेला काम क्रोधाची तिळांजली द्यायला पाहिजे. तिथं गेला तांदूळ जाळून आला. तिला जाळीले तांदूळ काम क्रोध दैशाची खोळ काम क्रोध दैशाची खोळ काम क्रोध दैशाची खोळ तिला जाळीले तांदूळ काम क्रोधाची नाही खोळ काम क्रोधाची नाही खोळ. ते संताला कळत. खोट्या गोष्टीचा अनुभव संत कधी सांगत नाही. आणि काही गोष्टी असेल महाराज त्या गोष्टीचा अनुभव घ्यायचाच नाही, लोकांना सांगायचं बी नाही. आता विष पिण्याचा अनुभव घ्यायचा का लोकांना सांगायचा? होय, विष प्यायचा अनुभव घ्यायचा का लोकांना सांगायचा? किती गोड बोल घ्यायचा बी नाही, विष घ्यायचा बी नाही. आणि कारण अनमोल किमतीचं शरीर विष पिऊन कुठं बरबाद करण्याकरता का महाराज? विष प्यायचंच नाही महाराज. आत्महत्या, आणि जी आत्महत्या करतात ना महाराज म्हणले जे मरण मागतात ते कोणी? मरणाचो मागे गाढवाचा बाळे चांडाळ शुद्ध त्याशी मला सांगा, मरण मागायला देवाने आपल्याला काही कमी केलं का? काय कमी? तुमचं नाव काय? विठ्ठल भाऊ. तुम्हाला खायपुरती भाकर नाही का? भरपूर. अंगावर घाला इतके कपडे नाहीत का? आहेत. झोपा इतकी जागा नाही का? मग दुखायची काय गरज आहे का? आपलं काय नाराज राहायची देवावर गरजच नाही मला. एवढे मंडपामध्ये माणसं बसले सगळे माझ्याकडे असे टाका 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 बघत. याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? नाही नाही, मग हे उपकार कोणाचे महाराज? बरवे झाले नाही पडिलो, अरे वाचून आलो उरले ते आहे. किती देवाने सांभाळ मार, किती लोक मेले. लई लोक गेले महाराज या कोरोनाच्या काळात, बरेचसे लोक गेले. मग त्याच्यात जर आपला नंबर लागला असतात, लागला नाही, उपकार कोणाचे? त्यांनी जर आपल्याला इतकं तारलेत महाराज, आयुष्य जगायचं महाराज. हे जीवन ज्याला कळलं ना महाराज, त्यांचे वाक्य असतील या जगण्यावर शतधा. ज्याला कळलं नाही का ते म्हणते देवा यमा आमची चिठ्ठी कुठं ठेवली. अरे देवा कदरायचं नाही महाराज जीवनाला. अहो साधा कांदा चिरला तर माणसाच्या डोळ्याला पाणी येते राव. सर उभं जीवन आयुष्य जर कळी लावायचं, कधी दुःखाचे प्रसंग आहेत, कधी सुखाचे प्रसंग आहेत. काही वाहावे जीवन वाहावे जीवन काही वाहावे जीवन वाहावे. काही पलंगी शेण जैशी जैशी वेळ पडी तैशी तैशी होणे गडे. कधी कधी पंचपाकवांना खायला भेटते तर कधी कधी चटणी भाकरीत बी आनंद मानावा लागतो महाराज. त्याच्यामुळे आपल्या मोबाईलला कायम रिंगटोंग वाजली पाहिजे. कोणाची? सावता महाराज साबून बघा. समयासी साधर्वा वे देव के बिन तैसे
देव ठेवीन का तसं राहायचं. तुका मने ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधान. तसं ठेवायचं. आत्महत्या कवाच करायची नाही. आणि किती आत्मा केली एक ना एक दिवस ते जाणारच आहे. न लगे देवा जीव सहजाची जाणार न लगे द्यावा जीव सहजाची जाणार जाणार एक दिवस जावंच लागणार. त्याच्यामुळे विष प्यायचं नाही दारू प्यायची नाही आणि आत्महत्या करायची नाही. ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा बी नाही आणि लोकांना सांगायचा नाही. दुसरी गोष्ट त्या गोष्टीचा अनुभव लोकांना सांगायचा आपण घ्यायचा नाही. डॉक्टर गोळ्या लिहून देतात पेशंटला का द्यायला त्या गोळ्या घेतात कधी लोकांना लिहून देतात. मग महाराज म्हणले हा अनुभव दुसऱ्याला सांगायचा आपण घ्यायचा नाही. आणि तिसरी गोष्ट तो अनुभव असा आहे आपण घ्यायचा पण लोकांना सांगायचं नाही अजिबात नाही. आपल्या बायकोनं आपल्याला आपल्या घराच्या आत दिलेल्या 2-4 शिव्या खायच्या पण लोकांना सांगायच्या सांगायच्या. बरं देतात का भरोसाच नाही मला. बायको धोरणात मिळाली तर संसार नाही तर काहीच खरं नाही मला अजिबात नाही. आणि 11 गोष्टी नशिबाने मिळतात त्याच्यात बायकोचा 4था क्रमांक आहे. नाही तर लय रावण भाग्यवान होता महाराज म्हणून मंदोदरी सारखी बायको मिळाली. किती भाग्यवान. उद्या काय घडणार आहे मंदोदरीला आज कळत होतं. मालकाला सांगायची मंदोदरी बोले रावणा असले प्रमाण द्यावं लागते. नाही तर आपण म्हणायचं रंगणी रांगत गुलगुला बोलत त्यांनी म्हणायचं रंगणी रांगत गंगुला बोलत. लय येड्यावणी करण्याची जागा आहे तो महाराज. काय काय मी तर लय काय आता लय अवघड आहे महाराज. काय म्हणते ना काय नाही त्याचा भरोसाच नाही. आता जाऊ द्या लय अधिकारी व्यक्ती समोर आहेत म्हणून लय नाही पण तरी बी खरू झालेलं कुत्र घासल्याशिवाय राहतच नाही. विठाला विठाला किती गोड प्रमाणे महाराज. काय प्रमाणे मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मध्य रात्री नेनवानर मिळाले किती शिरसागरू बांधिला. कोण म्हणत होती कोण म्हणत होती कोणला म्हणत होती काय म्हणत होती मंदोदरी म्हणत होती. कोणाला म्हणत होती रावणाला म्हणत होती. काय म्हणत होती बाई मालक तुम्ही परस्त्री हरण केली हे तुम्हाला शोभत नाही. ज्याची स्त्री आणली त्याला तुम्ही परत करा. रावण म्हणला तुम्हाला शिकिती काय क्रोधी अविश्वासी सांगायचंच नाही आणि त्याला सांगून बी उपयोग होत नाही मला. हा काय काय माणसाला किती बी तुम्ही सांगून बघा त्याला ती अंगात बांधतच नाही. हा किती बी त्याच्या पुढे डोकं जरी फोडून तुकाराम महाराज म्हणले राव तुका म्हणे मेलो सांगता सांगता. आता तुकोबाराय जर म्हणले सांगता सांगता मरायची आली आपली तर नाकी नका ऐकत नाही. मग काही लोकांना नादत नाही किती सांगितलं त्याच्यावर परिणाम होत नाही. तुकोबाराय म्हणले जाळे घातले सागरी बिंदू नराय भीतरी बिंदू नराय भीतरी बिंदू नराय भीतरी जाळे घातले सागरी असं जरा चांगलं वाजलं जरा. महाराज म्हणले जाळे घातले सागरी आणि बिन गुरुजी पाण्यात जर जाळ टाकलं आणि ते वर काढ त्याच्यात एक बी थेंब राहत नाही. काय
जाळ तसले काय काय माणसं किती बी बुडवा तुम्ही बुडीलं की त्याच्यात दिसते वर काढीत असेल तसं जाळे घातले सागरे बिंदू न राहे भितरी तैसे पापियाचे मन तया नावडे कीर्तन त्याला काय आवडतं विषय आवडे गाणे पापियाचा नळा हरिकथा नावडे विषय आवडे संसारातला अनुभव महाराज रावण किती भाग्यवान होता त्याला बायको धरणात मिळाली होती पण रावणाने जर बायकोचं ऐकलं नाही दादा दोन दृष्टांत असे एकाने बायकोचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळ झालं आणि एकीनं नवऱ्याचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळ झालं दोन दृष्टांत सांगा बरं नाव एकाने बायकोचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळ झालं कोणी तो गडी रावण आणि एकीनं नवऱ्याचंच नाही ऐकलं कोणी ती बाई कोण आहे सीता कशाला बी सीताच का पार्वती पार्वती कारण मालकाने सांगितलं बाई बापाची ते यज्ञ आहे पण तुला बोलील नाही तू जाऊ नको आणि जिथं आमंत्रण नसेल जिथं प्रेम नसेल तिथं जायचंच नाही जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर ना चाहिए सबसे प्यारी भाई हो कन्या घर घर घुमाना ना चाहिए जिस घर पर आदर मान नहीं उस जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए ऐकलं पाहिजे आपली बायको जर आपल्याला कल्याणाचं सांगत असेल तर महाराज ऐकायचं मग तुम्ही असू द्या नाही तुम्ही असू द्या ऐकायचं ऐका नाही ऐकायचं का नाही ऐका जर चांगलं सांगत असेल ऐकलंच पाहिजे महाराज आणि नाहीतरी काही केलं तर असं माणसं पाहिजे बघा मोकळे माणसं मला मोकळे लय आवडते जे माणसं असे जोरात हसतात ना ते मोकळ्या मनाचे असतात ज्या जाती गालात हसतात ना प्युअर आतल्या गाठी असते मोकळे माणसं असतात फटाकडी लावली ना अशी फटकन फुटली पाहिजे तिला म्हणते फटाकडी लावली सकाळी संध्याकाळ फुटली फुसू हे असले काय काम हे असले अटकणीत माणसं मरत असतात मला त्याच्यामुळे मन माणसाचं मोकळं केलं पाहिजे मला मोकळं झालं पाहिजे चला कुठं रोग आलो बायकोचं ऐक नाही काय केलं तरी कोणाला बी ऐकावंच लागतं मला कारण बाईच्या जिबीत जे औषध मिळतं ते कोण्यात मेडिकलला नाही कसला बी माणूस असा गारच होते असं गारच होय सुग्री बा गारच काय कारण ते फ्रीजच तसल्या क्वालिटीचं आहे मला कसली बी वस्तू गारच कर काय चलत मला बाईने जर ठरवलं ना अपमानच करायचा कुठं बी अपमानच करते फक्त तिच्या मनात यावं एकदा आमच्या बायकोला घेऊन मी पाथरीत चाललो होतो आता पाथरीला चालता चालता महाराज असे बैलाला सजवू लागले लोक चव्हाण महाराज ती मला म्हणते आज काय म्हणलं पोळा आहे ना कशाच सण आहे म्हणलं बैलाचा ती म्हणली म्हशीचा सण नसतो का एखादा असला मी म्हणलं असतो ना ती म्हणली कोणता मी म्हणलं साखरा गुरुजी तिला असला राग आला लईच राग आला पण ती मला काय बोलली नाही कैलास महाराज पण तिच्या डोक्यातच येत याचा कुठं तरी काटा का तिच्या डोक्यातच याचा अपमान करायचा मग गाडीवर आम्ही जरासं पुढं गेलो गुरुजी पुढं गेल्याच्या नंतर मला असं गाढव समोर दिसत होते ते गाढव पाहिलं तिने मला काय म्हणते तुमची पाहुणी आता मी गुरुजी 12 गावाचं पाणी प्यायलेला मी बी लय मुरलेला माणूस ती मला काय म्हणली तुमची पाहुणी आता मला बी लय राग आला मी लगेच म्हणलं राम राम सासरे बा काय काय तर असे हसायला बघत येत पण त्याला हसता येत काय कायला हसायचे 500 इंजेक्शन आहे त्याला इंजेक्शन दिलं ते कणत काय चलत महाराज काही चलत नाही महाराज बायको पुढं काय चलत महाराज त्याच्यामुळे पाहिल्या काय असल्या दाड्या ठुत होते माणसं असल्या मिशा ठुत होते आता मिशा नाही दाढ
कारण ऐकतच नाही बायको तर पिळायच्या कशाला आणि दाढ्या ठेवायच्या कशाला. आणि जरी माणसाला मिशा ठेवायच्या असतील तर पिळायच्या कशा आपल्याकडून शिकायच्या. तुम्ही जर बाहेर चालले तर अशा पिळायच्या. आणि घरी जर बायको गोड चालली तर उलटा गेर टाकायचं चव्हाण मार. इलाजच नाही, काही चलत नाही महाराज, काहीच नाही. एक माणूस आता शेतातून तड 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 पाऊल करीत आला. आता आईला वाटलं याला भूकत लागली कोण. आईनं काय केलं, वरण चपातीचं ताट. आता ताट वाढल्याच्या नंतर ते दिवशी काय झालं तुमच्या पुन्हा दृष्टांत ध्यानातून गेला असं बरं का. ते पुन्हा ऐका. एक माणूस शेतातून असा तड 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 पाऊल करीत आला. आईला वाटलं सुग्रीव महाराजाला भूक लागली कोण. आईनं काय केलं, आईचं अंत करणं, वरण चपाती भात वाढलं, लेकराला भूक लागली असं म्हणून. पण ते दिवशी काय झालं, त्या वरणात जरा बिघड झाली. त्याने ते पहिला घास खाल्ला आणि त्याला ते वरण जरा असं बेकार लावलं. लाजा वाटत नाही म्हणून तुम्हाला, सकाळपासून लोकांच्या बांधाला कामं करायचे, खायला तर नीट करी जा. ते मायच्या डोळ्यातून पाणी आलं. माय म्हणले, राजा ते वरण मी नाही केलं बाळा. कोणी केलं मग? तुझ्याच बायकून केलं. असं होय, पातळ नितळ पण चवदार. महाराज त्याच्यामुळे उलटा गेर टाकावा लागला कबीरदास महाराजला. आई रे माल दुनिया आई रे बेमाल दुनिया आई रे बेमाल दुनिया आई रे बेमाल दुनिया संसारातला अनुभव असला जे हे संसार म्हणजे काही खरं नाही बघा. उगा आंबट व्हायचं काम. खरं की नाही दादा? होय, खरं आहे का नाही? हे म्हणते जे आहे वेगळं दिसतं वकील झाला. नाही आंबट व्हायचं नाही काय संसार. आवडलं का नाही? नाही मग काय करणार आहे पिपळ. अवघड मला हे उगा आपलं करीत राहणं करीत राहणं करीत राहणं. नाटक आलं की संसारातले उगो गुरुजी गणित लक्षात घ्या. तुमच्या इकडं नवरदेवाला हळद पहिल्या दिवशी लागते का दुसऱ्या दिवशी? पहिल्या लग्नात ते नवरदेवाला जे मंडप असतो आपल्याला हळदीला कशाचा असतो? एरंडाचा. एरंडाचा. दुसरा मंडप चलत नाही ते एरंडाचाच काऊन असतो. महाराज म्हणले त्या मंडपात नवरदेव हळद लावायला बसला की तिथं त्याला सूचना, लय रमू नको, किती बी कर, एरंडाचं गुराण. प्रपंच कबाड एरंडाचे परी, रसा स्वाद गोडी काही नाही. हे नाथ महाराजचं प्रमाण हे दुसऱ्या कीर्तनकाराच्या मुखातून ऐकायला भेटणार. 25 खानदानी माल आहे का साधा खेळ होय. महाराज म्हणले प्रपंच कबाड एरंडाचे परी आणि रसा स्वाद गोडी. बरे संसारातला आनंद वरचीवर असा वर वर चलतो का खाली खाली चलतो? नाही नाही खाली खाली येते का नाही? तुमचं वय किती? 36. तुम्ही लग्नात असे दिसत होते का? कसले आता बघा ना काय नाकन ते निटास गडी आहे काय. पण वरचीवर काय होतं याच्यामध्ये? आता ते जाऊ दे. आता ते तरी इतकं वय झाले तरी टकाटक दिसायला. आम्ही त्यांच्या वयात झाले असं दिसतो का? नाही. फरक पडतं ना महाराज. हे वरचीवर असं नाशाकडे जाते महाराज. याला किती बी जपा तुम्ही, या देहाला किती बी लावा लक्ष, हे मातीत होणार आहे मिक्स आणि ठरलेलं आहे फिक्स. याला काय आहे महाराज? काय जीवन काय खरं नाही. याचा वरचीवर आनंद कमी कमी होतो. आणि तुम्ही असं बघा, लेकरू जन्माला आलं की त्याला काय आवडते माहिती आहे का? फक्त आई. कोण आवडते? कुठपर्यंत? त्याला आई आवडती. सोपान महाराज कुठपर्यंत? आणि एकदा बाई आली की आई नाव बराय म्हणते, पहिली या बाळ दशे आई बा हेची पिशे. आणि एकदा लग्न झालं म्हणले मग ते श्री मावशे भुलून ठाकी. पुन्हा त्याला आई आठवती का? आई आठवत नाही. महाराज म्हणले ना
आधी होता भला पर्या रांडेने नाशिला आधी होता बरा पर्याला मेला पर्याला मेला तिला पर्याला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड।